माय माऊली नमस्कार. विविध मानसंत महिमा ग्रंथ श्री गुरु संत महाराज संत सकाराम महाराज भाग 19 कथासार अभिवाचन करत आहे. मागील भागातनं पुढे सुरू. पेशव्यांना खडसावलं. काय? पेशव्यांना खडसावलं. सकाराम महाराजांचं साधुत्व जसजसं परिपक्व होत होतं तसतशी त्यांची कीर्तीही दूरदूरच पसरत होती. अंमळनेरमधील अनेक भाविक जसे महाराजांच्या साधुत्वावर प्रेम करीत होते तसेच अनेक घरंदाज तालेवार श्रीमंत माणसंही महाराजांवर निष्ठा ठेवून होते. आनंदराव देशमुख हे त्यापैकी एक. आनंदराव देशमुख ही एक बडी आसामी होती. पेशव्याने त्यांना महसुली अधिकार दिले होते. पण हा माणूस सर्व मान मरातव बाजूला सारून महाराजांवर जीवापाड प्रेम करी. अशा अनेक प्रेमी जनापैकी काही जण महाराजांचा सहवास मिळावा, आयुष्य निर्मळ व्हावं, सत्संग घडावा म्हणून नित्य महाराजांच्या पर्णकुटीत येऊन दर्शन घेत. कुणी भजन कीर्तनाला येऊन महाराजांच्या सहवासाचा बोधामृताचा आनंद लुटीत. काही जण तर दरवर्षी महाराजांसमवेत पंढरीच्या वारीत सहभागी होत. महाराजांचा सहवास घडून सत्संगाचा आनंद जास्तीत जास्त घेता यावा हा त्यामागील मुख्य उद्देश होता. एके वर्षी आनंदराव देशमुख यांच्या जयराम व खुशाल या दोन्ही तरुण मुलांनी महाराजांचे पंढरीची वारी करायचं ठरवलं. महाराजांनी त्यांना सवय येण्याची संमती दिली. मुलांमुळे महाराजांच्या दैनंदिन नित्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून आनंदरावाने मुलांबरोबर आपल्या विश्वासातले पांडोबा नावाचे कारभारी रवाना करायचं ठरवलं. ठरल्या दिवशी महाराजांबरोबर सारी मंडळी पंढरपूरच्या वारीस निघाली. मजल दरमजल करीत भजन कीर्तन नामस्मरणाचा आनंद घेत पंढरपूरला पोहोचले. वारीची मौज अशी की नामस्मरण भगवंताच्या नामगजरामुळे पायाखालची वाट केव्हा मागे सरते हे कळतच नाही. पुन्हा सत्संग असेल, अंतरी भगवंताच्या दर्शनाची आस असेल तर किती चाललं तरी चालणाऱ्याचा क्षीण येत नाही की कुठे दुखत खोपत नाही. इतकंच काय, चालण्याच्या वेळाने तहानभूक सुद्धा हरपते. जयराम व खुशाली मुलं तशी पोर संवादच. पण महाराजांच्या सहवासामुळे त्यांच्या भजन कीर्तनात नामगजरात मन पुन्हा आनंद लुटत गेल्याने त्यांनाही शेकडो मैलाचं अंतर कापताना कुठे दुखलं खुपलं नाही. पंढरपूरला महाराजांनी आपला मुक्काम मंदिराच्या दक्षिणद्वारीच ठेवला होता. बाजीराव पेशव्याने दक्षिणद्वारे केवळ महाराजांच्या भजन कीर्तनासाठी मोठा सभामंडप उभारला असल्याने आता पाण्या पावसाचाही त्रास नव्हता. पंढरपूरला येताच भजन कीर्तनाचा नित्यनेम सुरू झाला. रात्रीच्या कीर्तनाला वारकरी मोठ्या संख्येने गर्दी करू लागले. आनंदराव देशमुखही मुलंही कीर्तनाला महाराजांच्या समोर नित्य येऊन बसत. सगळं काही आनंदात पार पडत होतं. पण एके दिवशी कीर्तनात प्रत्यक्ष महाराजांच्या साक्षीने पेशव्यांचा कारभारी त्र्यंबकजी डेंगळे याने पांडोबा देशमुखाची दोन्ही मुलं जयराम खुशाल यांना कैद करून पुण्यास नेलं. सकाराम महाराज यात किंचित विचलित नव्हता, शांत राहिले. मात्र आनंदराव देशमुखांना ही घटना त्यांनी त्वरेने कळवली. या घटनेचे प्रसाद मात्र पंढरपुरात उठल्याशिवाय राहिली नाहीत. पेशवाईतील अराजकी कारभार त्यामुळे चहाट्यावर आला. पंढरपुरात आनंदरावाच्या दोन्ही मुलांना कैद करण्यामागे केवळ त्र्यंबकजी ढेंगळे यांची सूडबुद्धीच कारणीभूत होती. तो इतिहास मोठा गुंतागुंतीचा, पण या कैद प्रकरणाच्या निमित्ताने तो जाणून घ्यायला हवा. दुसरे बाजीराव पेशवे यांची कारकीर्द म्हणजे पेशव्यांचा उतार काळ. बाजीरावाच्या राजवटीत न्यायनीती जवळपास संपुष्टात आली होती. व्यसनी, खुसमस्करी, लालघोट्या माणसाची बाजीरावावर फार मोठी पकड होती. भ्रष्टाचाराला ऊत आला होता. न्यायाची कुणासही फिकीर नव्हती. पेशवाईचे सरदार मनमानी कारभार करून आपलं उखळ पांढरं करीत होते. वैमनस्य, सुटबुद्धी अराजकातून खून होत होते. अब्रुदार माणसांना जगणं कठीण झालं होतं. अधिकारी प्रजेला लुटत होते, छळत होते. न्यायनीती संपल्यामुळे अन्यायाने कुणालाही कैदेत टांबून ठेवलं जात असे. या सर्व कपट कारस्थानाचं मोरकेपण बाळोबा कुंजर, पेशव्यांचा दिवाण, नाशिक खानदेश भागाची अख्ख्या तयारी सांभाळणारा त्र्यंबकजी ढेगळे हे दोन कारभारी करीत असत. या त्र्यंबकजी ढेगळे
याने अंमळनेरच्या देशमुखांची सोयरीक जुळवण्याचा प्रस्ताव काही दिवसापूर्वी आनंदराव पुढे मांडला होता. देशमुखाकडे अंमळनेर परिसरातील महसूल वसुलीचं काम होतं. त्यामुळे देशमुख ही सोयरीक मान्य करतील अशी त्र्यंबकजी ढेकळ्यांची अडकळ होती. पण देशमुख घराणं खानदानी असल्याने आनंदरावाने या सोयरिकेस नकार दिला. या भ्रमाचा भोपळा फुटल्यामुळे देशमुखाचा सूड उगवायचे कारस्थान त्र्यंबकजी ढेकळे रचू लागला. पण त्यासाठी पुरेशी संधी मिळत नव्हती. पण खानदेशात त्या वर्षी दुष्काळ पडल्याने सुटाची संधी आयतीच चालून आली. दुष्काळामुळे देशमुखांची वसुली कमी झाली होती. एवढं निमित्त पुढे करून ढेकळ्याने पंढरपूरला महाराजासमवेत आलेल्या आनंदरावाच्या दोन्ही मुलांना कैद करून वेगळ्या प्रकारे सूट उगवला. आपली दोन्ही मुलं त्र्यंबकजी ढेकळ्यांचे कैद करून नेल्याची वार्ता आनंदराव देशमुखांच्या कानी येताच त्यांनी मालेगावच्या माधवराव राजे बहादुराच्या मध्यस्थीने मुलांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. पेशव्यांचे दिवाण बाळोबा कुंजरास काही हजार रुपये देऊन त्या बदल्यात मुलांची सुटका करावी या दृष्टीने खूप प्रयत्न झाले. पण कुंजर काही केल्या कबूल होईना. त्र्यंबकजी ढेकळे याच कुंजरापेक्षा पेशव्यांकडे अधिक वजन होतं हेच या प्रकरणातून स्पष्ट होत होतं. देशमुखांनी सर्व उपाय योजले पण त्यांना शेवटी अपयश आलं. आनंदराव चिंताग्रस्त झाले. इकडे सखाराम महाराजांनी पंढरपूर सोडलं. परतीच्या वाटेवर देहू आळंदीची यात्रा केली. दरवर्षीप्रमाणे पुणे येथील तुळशीबागेत महाराजांचं कीर्तन झालं. या कीर्तनास बाजीराव पेशवे आले होते. यावेळी रावबाजींनी आपल्या वाड्यात कीर्तन करावं, भोजनास यावं अशी महाराजांना विनंती केली. महाराजांनी ती मान्य केली. त्यानुसार वाड्यातील भव्य दिवाणखाण्यात महाराजांचं कीर्तन झालं. पेशवाईतील सारे मानकरी या कीर्तनास आवर्जून उपस्थित होते. पेशवाई भोजनानंतर बाजीरावाने गुरुदक्षिणा आहेर म्हणून महाराजांपुढे सुवर्णमुद्रिका रत्नजडित अलंकाराने भरलेलं बरगच्च ताट पुढं केलं. महाराजांनी ते नाकारलं. म्हणाले, रावबाजी, आपल्या ह्या सोन्या नाण्याच्या जडजडीत अलंकाराचा काय उपयोग? दान सत्पात्री असावं. ज्याला जे हवं तेच त्याला दान करावं. महाराजांच्या उद्गाराने राव बाजी वरमले. मी आपणास काय देऊ म्हणजे आपणास आनंद वाटेल? असा प्रतिप्रश्न त्यांनी महाराजांना केला. या प्रश्नावर महाराजांनी मंदस्मित केलं. त्यास उपहास होता. दुसऱ्याच क्षणी रावबाजीरावर एक तीक्ष्ण कटाक्ष टाकत महाराज उद्गारले, रावबाजी, मला काही द्यायचं असेल, कैदेत टाकलेले आनंदराव देशमुखांची सोन्यासारखी 2 निरपराध मुलं माझीच मुलं समजून या क्षणी माझ्या स्वाधीन करा. आपण पेशवा आहात. प्रजेचं आपला पोटच्या पोरासारखं मायेने वागवायला हवं, मायेने वागवायला हवं. महाराजांच्या आवाजाची मोठी धार चढली होती. तलवारीच्या पात्याप्रमाणे उद्गारातील धार अधिक घायाळ करणारी होती. महाराजांच्या उद्गाराने वाड्यावर जमा झालेली सरदार मानकरी मंडळीच पापली. रावबाजी तर पार गोंधळून गेली. त्यांनी ताबडतोब दिवाण बाळोबा कुंजाराला बोलावलं. देशमुखांच्या दोन्ही मुलांना महाराजांच्या स्वाधीन करण्याची आज्ञा केली. कुंजाराने 2 दिवसाची मुदत मागितली. महाराजांनी ती मान्य केली. पण मी माझी मुलं सोबत घेऊनच पुण्याहून परतेल असा निर्वाणीचा इशारा रावबाजीस दिला. राजवैभवापेक्षा निसंग साधूची विरक्ती किती प्रभावी, निरकुंज कुश सत्तेसारखी असते हेच या प्रसंगातून रावबाजीस कळून चुकलं. शब्द दिल्यानुसार 2 दिवसानंतर रावबाजींनी आनंदराव देशमुखांची दोन्ही मुलं कारभारी पांडुवा तिघांनाही महाराजांच्या स्वाधीन केलं. या मुलांना महाराजांनी पोटाशी घेऊन धीर दिला आणि एक जासुदाच्या हाती मुलांची सुटका झाल्याचा निरोप अंमळनेरास आनंदराव देशमुखाकडे त्या त्वरेने पाठविला धाडला. मुलांची सुटका महाराजांमुळे झाल्याचं कळल्याने मालेगाव येथील राजे बहादूर आनंदराव देशमुख या दोघांचा महाराजांवर कायमचा जीव जडला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरये नमः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.